नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळच्या 7 वाजले ते आता. इथं भांडी घासून झालेली आता माझे, शेंगदाणे भाजायला ठेवलेत आणि इकडे आता चहा करायला लागले मी. आज आहे एकादश, सर्वांना एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा. आणि चला आता शाबू भिजले का बघते. शाबू चांगला भिजलाय आता. तर तिघा जणांची करत बसते आणि तिघा जणांची नसते, त्यामुळं 2 स्वयंपाक करावं लागतं. तर भाजी चपाती आणि शाबू. चला करून घेऊया आता सगळा स्वयंपाक. आलाय आणि आता आमच्यासाठी गवारी शेंगाची थोडीशी आमटी करते. रानातली ताजे गवारीची शेंगे. चला आता ह्याची थोडीशी आमटी करते. तर मस्तपैकी गवारी शेंगाची आमटी झाली. थोडीच केली, आज आम्ही दोघी जेवायला आहे त्याच्यामुळं. सकाळची लाईट आहे पाण्याची, त्यात फ्यूज गेले त्यामुळे सिंगल फ्यूज आली. त्यात ज्वारीचं दळण टाकले दळायला. पीठ मळून घेतले, आता चपात्या करून घेते झालता आणि जेवण पण झाली आता. आणि बाहेर आणली ती भांडी घासून घेतली. तर दुपारपर्यंत घरचं आवरलं, थोडासा आराम केला. तर दुपारनं माळावर आलोय, दुपारपर्यंत आराम केला घरी. आणि आता हे वरचं तुकडं राहिलंय पेरायची मका, ती पेरून घ्यायचं चालू आहे. आणि इकडं आम्ही ह्या तुकड्याला ड्रिपा वडायचे, त्या ड्रिपा पण वडतोय. चला मग ओढून घेऊया. ड्रिपा हातरायला चालू आहे. आणि इकडं निम्म पेरणी झाली, आता निम्मी राहिली. आणि बाल्या आला इकडं मामाच्या गावावरनं आला काय रे पोरा. हा तर बाल्या आला आता, बाल्या आणि आदू मामाच्या गावावरनं. उद्या शाळा चालू होणार आहे त्यांची. बाल्याचा मामा आणि ते तिघंजण आले ते. चला आता एवढ्या ड्रिपा राहिले ते हातरायच्या, हातरून घ्यायच्या आणि परत हातरच पेरणी झाली. चला आता परत ड्रिपा जोडून घ्यायच्या, म्हणजे पहाटे 4 वाजता लाईट येते. सगळी मुलं वर आली ती माळावर आता. आज 4ची पोरं एकत्र आली ती. त्याने आज रानाला रोषणाई आल्यावानी झाली आणि घरात पण. काय करताय बरं नो, काय करताय. ड्रिपच्या अलीकड तर इथं पेरणी करायला चालू आहे. पलीकडे चालू की जरा, पलीकडे कडून जरा थोडं. ह्या तुकड्यामध्ये आता ड्रिपा हातरून आणि आपली मकाई पेरून झाली. 7 वाजत आले ते आता. एक तुकडं राहिले आता त्याला ड्रिपा जोडायला. तेवढ्या ड्रिपा जोडून घेतो आता एवढं, आणि मग घरी जायचं. घरी यायला 8 वाजल्या. ड्रिपा जोडून तरी निम्या ड्रिपा झाल्या जोडायच्या, निम्या राहिल्या. गवळं नाही त्याचं खालचे नळ्या, त्यामुळे आता घरी हातपाय तोंड धुवून आली. चालू त्या शेंगा भाजायला. इकडं भाजी करायला लागली मटकी डाळीची. चला मग भाजीला फोडणी देऊन घेऊ. भाजीला फोडणी दिली आता. शिजल्याच्या नंतर ना त्याच्यात शेंगदाण्याचं कूट टाकून घेते. आणि इकडं शेंगा पण भाजत आले ते. आता फक्त राहिला आहे शाबू करायचा. शाबू काय गावात नाही आल्यावर गरम गरम करून द्यायचा.
next day. नमस्कार मित्रमंडळींनो, तर सर्वांना शुभ सकाळ. सकाळच्या 6:30 वाजले ते आता. दिवस उगून बराच वर आलाय आणि इकडं अंगण माझं सगळं स्वच्छ झाडून घेतलंय. आज वरण खालची झाडलोट झाली. गुरांना वैरण टाकली मुरघासाची. आता फक्त राहिली शेळ्यांचं बघायचं. तर मुलांचं आवरून झालंय. आज मुलांचा शाळेचा पहिला दिवस उन्हाळ्या सुट्टीच्या नंतरनं. झालं का राधा तुझं आवरून? हा, बघू इकडं कर. अगं बाई, गन पावडर राहिली करायची. गन पावडर कर मग. तर राधाचं पण आवरून झालंय. आज 3 मुलं शाळेत जाणार इकडल्या. बापूला दुसऱ्या शाळेत टाकले. चल राधा, तुझी गन पावडर करते आता. मुलांचं आवरून झालंय. मुलं बसची वाट बघते ती. राधाला शाळेचे जुने कपडे काही बसत नाही, त्याच्यामुळं तिने नवीन ड्रेस घातला आता. आणि झाले आता तिघांचं पण आवरून निघाले ते बसची वाट बघितल्यावर. चालू आहे स्वयंपाक. चपात्या करायला चालू आहे त्या. आणि इकडं भाजी काय केली बघू. इथं मुलांना डब्याला गवारी शेंगाची भाजी केली आज. आणि इथं बटाट्याची पातळ भाजी टाकलेली शिजायला. आता सगळा स्वयंपाक होतोय, तोपर्यंत माझी कपडे होते ती बाहेरची. झाली आता. मुलं निघाली शाळेत. वरून झालं आता. 9 वाजले त्या. जेवण झालं माझं आताच. आता कपडे धुवायला घेते. कपडे भरपूर येते धुवायला. चला कपडे धुवून घेऊया आता. कपडे धुवून झाले ते सगळे. वाळत पण घातली. चला आता गुरं पाणी दावून घेते. ती गाईला आणले पाणी दावायला. पांढरी शुभ्र अशी गाय, आपली देशी गाय दिसते. चला सावलीला बांधू. दावून सावलीला बांधले ते. जाताना खाली घेऊन जायचे ते गुरं. चला आता शेरडांना वैरण आणून टाकते. तर इथं भिमुखामध्ये आत्याने गवत काढून ठेवलं होतं शेरडांसाठी. मोठा लट असा ढिगारा लावलाय. तर चला शेरडांना गवत घेऊन जाऊया आता. ही शेडमध्ये आतमध्ये सावलीला नेऊन गवत टाकलं आता. आणि आता मी आज चाललोय खाली. आज आपल्याला खालीतल्या आंब्याच्या झाडापासल्या ऊस तोडून ठेवायचा, त्याचा मुरघास करून टाकायचा आहे. चला मग जाऊया आता खाली. 2 जण गेले ती, वर्षा आणि ह्यानी राधाचे पप्पा. चला मग जाऊ आता आपण पण ऊस तोडायला. इथं ऊस तोडायला धरले त्या सरे. आता आता मी पण धरते इकडं. ऊस तोडला आता. आणि आता आम्ही निघालो घरी. ऊन झालंय भरपूर. 3रा पारा ऊन उतरल्यावर यायचं ऊस तोडायला. चला आता घरी जाऊ आणि आराम करू. घरची सगळी कामं आवरून घेतली ती. आज काय मुलं घरी नाही, ती शाळेत गेले ती. त्यांना घरी पण काही करमत नाही. चला जाऊया आता घरी. थोडा वेळ आराम करू 3-4 वाजेपर्यंत. आणि 3-4 वाजता परत येऊया ऊस तोडायला. उन्हाचं दुपारचं बसून बसून घरात इथं ओलं नारळ खिसून घेतले. आज करायचे धोंडे. तर ओल्या नारळाचे धोंडे करायचे. ते चांगलं परतून घेते याला. सोनेरी कलर येतोपर्यंत. खोबऱ्याला चांगला सोनेरी कलर यायला लागला आता. त्याच्यामध्ये साखर घालून घेते. साखर टाकून घेतली आता. इकडं आपलं सारण तयार होतंय. आणि पीठ मळून घेतलं तर इथं कणकीचं सारण तयार झालंय आता. आता आम्ही 2 जणी मिळून धोंडे करायला घेतो.
धोंडे करून झाले की मग तळायचं. सारण जरा थोडंसं थंड होऊन द्यावं लागेल, नाही तर हाताला पोळेल. ताटभर धोंडे करून झाले ते ठेवले. आता तळून घेते झालेलं तेवढं. तापले आता धोंडे सोडून घेते. धोंडे करून झालेत सगळे. धोंडे करून झाल्यावर इथं पीठ राहिलं होतं थोडं कणकीचं, तर त्याच्या पुऱ्या करायला चालू होते माझ्या. मी आता 10-15 मिनिटात मस्तपैकी अशा पुऱ्या पण तळून झाल्या. ते टम्म अशा फुगल्या त्या पुऱ्या. आले शाळेतनं आणि जेवण वगैरे केलं आणि ह्यानी गेले जरा मुलांची वही आणायला टेंभुर्णीला, आणि आम्ही आता दोघीजणी चाललोय. आता वाजले त्या 6:45 आणि इकडं दुपारनं आपण बरंच असं काढलंय. इकडून अर्ध्या पाती झाल्या त्या दोघीच्या 2-2 सारेच्या, आणि दिवस मावळून गेलाय सगळं आता. आणि आता आम्ही निघालो घरी. आता चपात्या करून झाल्या, भाजी पण झाली.